शक्ती, भक्ती आणि ज्ञानाचा अद्वितीय संगम म्हणजेच हनुमानजी. पण हनुमानजींचा जन्म कसा झाला, त्यांच्या आईवडिलांची कथा काय होती, चला जाणून घेऊया हनुमान जन्मकथा. नमस्कार मंडळी, उत्कर्ष मराठी या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. लवकरच आता हनुमान जयंती येत आहे, तर त्यानिमित्ताने आपण श्री हनुमानांच्या जन्माची कथा जाणून घेऊया. संपूर्ण कथा ऐका, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये जय श्री राम असे जरूर टाईप करा. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. प्राचीन काळात अंजनगिरी पर्वतावर एक पुण्यवान स्त्री कठोर तप करत होती. तिचं नाव होतं अंजना. ती होती स्वर्गातील अप्सरा, परंतु एका शापामुळे तिला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. अंजना देवीने मनोभावे भगवान शंकराची आराधना केली. तिची एकच इच्छा होती, एक तेजस्वी, बलशाली आणि भक्तिपरायण पुत्र मिळावा. त्या काळात अयोध्येतील राजा दशरथ पुत्र कामेष्ठी यज्ञ करत होता. यज्ञातून मिळालेला प्रसाद वायुदेवतेच्या सहाय्याने अंजना देवीकडे पोहोचला आणि त्याच वेळी अंजना देवीच्या पोटी अवतरला हनुमान. लहानपणी हनुमान खूप खोडकर होता. एकदा त्याने सूर्यालाच आंबा समजून गिळून टाकलं, त्यामुळे सगळीकडे अंधार झाला. देवांनी प्रार्थना केली तेव्हा हनुमानाने सूर्याला सोडून दिलं. त्याच्या पराक्रमामुळे सर्व देवांनी त्याला वरदानं दिली. ब्रह्मदेवाने अमरत्व, शिवाने असीम शक्ती आणि वायुदेवतेने अतुल वेग. हनुमान केवळ शक्तिशाली नव्हता, तर रामभक्तीत रंगलेला सेवक होता. हनुमान म्हणजे नम्रता, समर्पण आणि निष्ठा यांचं प्रतीक. चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जन्मोत्सव. चला हनुमानजींच्या भक्तीत रंगून जाऊया. जय श्रीराम, जय हनुमान. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.